श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमा 12 राशीनुसार दुर्मिळ तोडगे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही रविवार दिनांक 15 डिसेंबर या दिवशी आहे. हा पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्णाचा महिना मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. नंबर 1. मेष रास. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी लक्ष्मीनारायणची पूजा विधीपूर्वक करावे. पूजा केल्यानंतर गरजू लोकांना गुळ दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल, तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल. नंबर 2. वृषभ रास. जर वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात वारंवार समस्या येत असतील तर त्यांनी या शुभ दिवशी भगवान विष्णूच्या 12 नावांचा जप करावा. तसेच त्यांना पिवळी फुले अर्पण करा. ती फुले संध्याकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. या उपायाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या घरात आनंद येईल. नंबर 3. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी खऱ्या मनाने गीतेचे पठण केले तर त्यांना लक्ष्मीनारायणाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. देवी देवतांच्या आशीर्वादाने यशाचे नवे मार्ग खुले होतील आणि घरात सुख, आनंद, समृद्ध आणि ऐश्वर्य वास करेल. नंबर 4. कर्क रास. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा करावी. तसेच त्यांना फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल आणि तुमच्या जीवनात आनंद येईल. नंबर 5. सिंह रास. जर तुम्हाला तुमच्या जीवनात वारंवार समस्या येत असतील तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभ दिवशी भगवती देवीची पूजा करा. त्यांना लाल चंदन, फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद कायम राहील. याशिवाय प्रलंबित पैसेही परत केले जातील. नंबर 6. कन्या रास. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लक्ष्मीनारायण देवीची यथासांग पूजा करावी व श्रीकृष्णाला पुष्पहार अर्पण करा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. पैशाच्या कमतरतेपासूनही तुम्हाला आराम मिळेल. नंबर 7. तुळ रास. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर या शुभ दिवशी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा. यानंतर भगवान विष्णूचे आवाहन करा. यामुळे तुमच्या घराची वास्तू दुरुस्त होईल, तसेच प्रलंबित कामे पूर्ण होतील. नंबर 8. वृश्चिक रास. पौर्णिमेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात पाणी टाकून श्रीकृष्णाला अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नंबर 9. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी गहू गरजू लोकांना दान करणे उत्तम मानले जाते. या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नंबर 10. मकर रास. मकर राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान केल्यास त्यांना लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, तसेच घरामध्ये आशीर्वाद राहील. नंबर 11. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनी या शुभ दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी, ज्यामुळे आर्थिक तंगी, खराब आरोग्य आणि घरगुती त्रास इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळते. रात्री चंद्रप्रकाशात चंद्रदेवाला दूध अर्पण करावे. या दरम्यान ओम सोमय नमः मंत्राचा 3 ते 5 वेळा जप करा. नंबर 12. मीन रास. मीन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा केल्यास त्यांच्या घरात सुख समृद्धी येते. पूजेसोबत श्रीहरीला नारळ अर्पण करावा. याने तुम्हाला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळेल. सर्व राशींच्या व्यक्तींसाठी विशेष उपाय. नंबर 1. पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर जास्त योग्य फळ मिळते. नंबर 2. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर प्रसाद म्हणून महालक्ष्मीला दाखवायला पाहिजे. नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे. त्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात. नंबर 3. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमलीच्या तेलाचा दिवा लावावा
आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा. नंबर 4, प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिटे चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते. नंबर 5, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार केलेले तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते. नंबर 6, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढला पाहिजे. नंबर 7, पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावावा आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करावा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.